नमस्कार मित्रांनो, आज आपण युरिन इन्फेक्शनबद्दल थोडंसं जाणून घेऊयात। सर्वसाधारणपणे अनेक महिला या प्रकारच्या चुका करतात, त्यामुळे त्यांना युरिन इन्फेक्शन होऊ शकते आणि या समस्या पुढे युरिन इन्फेक्शन मागील एक महत्त्वाचे कारण बनू शकते। अनेक महिला या चुका करतात, याबद्दल त्यांना माहितीच नसतं की आपण काय काय चुका करत आहोत। तर मग जाणून घेऊया युरिन इन्फेक्शनबद्दल महत्त्वाच्या गोष्टी। युरिन इन्फेक्शन सारख्या समस्या अनेकदा महिलांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतात। याला युरिन इन्फेक्शन किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असे देखील म्हणतात, जे आपल्या मूत्र मार्गाला प्रभावित करते। यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन। जर या समस्येचे योग्य वेळी उपचार केले गेले नाही तर भविष्यात ही समस्या गंभीर आजार बनू शकते। अशा प्रकारचे इन्फेक्शन झाल्यास आग होणे, पोटाच्या खालच्या भागामध्ये वेदना होणे, खाज येणे आणि पिवळसर रंगाची लघवी होणे। गर्भवती महिलांना इन्फेक्शन झाले असल्यास विशेष प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि त्वरित डॉक्टरकडे जाऊन योग्य तो उपचार घेतला पाहिजे, जेणेकरून बाळावरती त्याचा विपरीत परिणाम होणार नाही। सर्वसाधारणपणे अनेक महिला अशा चुका करतात। या चुका युरिन इन्फेक्शनचे महत्त्वाचे कारण बनून जाते। अनेक महिलांना याबद्दलची माहिती सुद्धा नसते की आपण कोणत्या चुका करत आहोत। तर अशाच काही चुकांबद्दल ज्या प्रामुख्याने टाळायला पाहिजे। आता सगळ्यात पहिलं, कमी पाणी पिणे। निरोगी आरोग्यासाठी डॉक्टर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देत असतात, परंतु आपल्यापैकी अनेकांना कमी पाणी पिण्याची सवय असते। ही सवय बंद करा आणि नियमितपणे दिवसभरातून जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावून घ्या। असं सांगतात की 17 किलो जर एखाद्याचं वजन असेल तर त्याला 1 लिटर पाणी पिलं पाहिजे। तर मग आपण ठरवा आपलं वजन किती आहे आणि आपल्याला किती पाण्याची आवश्यकता आहे। जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी प्यायला तर युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि म्हणूनच शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यास मूत्राशयावर सुद्धा विपरीत परिणाम होताना दिसून येतो। दुसरं कारण, कपडे न बदलणे। असे सुद्धा अनेकदा घडते। अनेक जण आपल्या अंडरगार्मेंट्सना नियमितपणे बदलत नाही। ही चूक भविष्यात घातक ठरू शकते। ही चूक युरिन इन्फेक्शनचे एक कारण बनू शकते। खरे तर त्यामुळे बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते, जे भविष्यात युरिन इन्फेक्शन निर्माण करू शकतात। म्हणूनच जे अंडरगार्मेंट्स वापरत असाल ते बदलायला हवेत। तिसरं कारण, लघवी थांबवणे। अनेकदा एखाद्या मजबुरीमुळे किंवा जर बाहेर प्रवास करत असाल तर अशा वेळी आपण लघवी थांबवून ठेवतो, परंतु कधीच जास्त वेळ लघवी रोखून ठेवू नका। असे केल्याने महिला व पुरुष या दोघांना भविष्यात धोका होऊ शकतो। जर एखादी महिला आळसपणामुळे वारंवार लघवी थांबवत असेल तर ही समस्या भविष्यात युरिन इन्फेक्शनचे महत्त्वाचे कारण ठरू शकते। चौथं कारण, पब्लिक टॉयलेट्स, युरिनल्स, सार्वजनिक शौचालय चा वापर करणे हे सुद्धा युरिन इन्फेक्शनचे एक कारण ठरू शकते। अनेकदा लोक अशा सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यानंतर तिथे स्वच्छता ठेवत नाही आणि म्हणूनच जर तुम्ही सुद्धा वारंवार शौचालयाचा वापर करत असाल तर भविष्यात इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून सार्वजनिक शौचालयामध्ये जाऊन आल्यावर शरीराची स्वच्छता करणे गरजेचे आहे। होमिओपॅथीमध्ये युरिन इन्फेक्शनसाठी उपयुक्त औषधे आहेत, म्हणूनच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर वरील सर्व कारणे आपण टाळू शकतो। आणि जरी ते कारण आपल्याला टाळता नाही आले समजा, तर युरिन इन्फेक्शनचा त्रास झाला तरी होमिओपॅथी आहे ना। तर युरिन इन्फेक्शन जर झाले तर कुठल्या प्रकारचा आजार झाला असं समजावं। एक किडनी स्टोन किंवा किडनीचे आजार, मूत्राशयावर सूज येणे म्हणजे ब्लॅडरवरती स्वेलिंग असणे, त्यानंतर प्रोस्टेट ग्रंथीचा जो प्रॉब्लेम आहे तोही असू शकतो। तर हे कारणं असू शकतात, म्हणजे हे आजार असू शकतात युरिन इन्फेक्शनचे। धन्यवाद।